20 घरगुती उपाय. एक, तुम्ही मोसमी भाज्या आणि फळांची लोणची चटणी बनवत असाल तर त्यामध्ये व्हिनेगर नक्कीच टाका. 2, केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल दुधात मिक्स करून केसांना लावावे. 3, कांद्याचा आणि लसणाचा वास हाताला घालवण्यासाठी कच्चे बटाटे चोळा. 4, मुगाच्या डाळीची मंगोळी बनवताना डाळ ओली झाली तर नीट मॅश करून मंगोळी एकदम गोलाकार होईल आणि चव आणि चटपटीतपणाही वाढेल. 5, भात शिजवताना पाण्यात थोडे तेल घातल्यास दाणे एकत्र चिकटणार नाहीत. 6, तांदळात अख्खी हळद टाकली तर त्यात बादळ होणार नाही. 7, मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल गरम करताना त्यात फेस येऊ लागला तर त्यात चिंचेचा तुकडा टाका, म्हणजे फेस येणार नाही. 8, जर तुम्हाला लोणी जास्त काळ ताजे ठेवायचे असेल तर ते मिठाच्या पाण्यात ठेवा आणि दररोज पाणी बदलत राहा. 9, हिवाळ्यात ब्रेडवर बटर लावणे कठीण होतं, त्यासाठी सुरीला गरम करून बटर लावावे. 10, लोणीतून तूप काढताना गरम बटरमध्ये 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घालावे, म्हणजे ते भांड्याला चिकटणार नाही. 11, फळे आणि भाज्या जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी त्यांना कागदात गुंडाळा आणि फ्रीजमध्ये ठेवा. 12, ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो. 13, जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो. 14, रात्री आणि जेवणानंतर लसणाची 1 पाकळी खावी, यामुळे वजन झपाट्याने कमी होते. 15, काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. 16, ज्या महिलांचा हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज सकाळी गूळ शेंगदाणे खावेत. तसे आहारामध्ये बीट, सफरचंद, गाजर यांचा समावेश देखील करावा. 17, थंडीच्या दिवसामध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा. 18, खजूर मिसळून म्हशीचे दूध प्यायलात तर तुमची उंची लवकर वाढते. 19, भेंडी फ्रीजमध्ये जास्त दिवस ताजी राहण्यासाठी भेंडीला पुसटचा तेलाचा हात लावून ठेवा. 20, शिळी चपाती खाल्ल्यामुळे शरीराला प्रोटीन्स आणि अधिक ऊर्जा मिळते. धन्यवाद.